नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी आलो आहे व्हिएतनामच्या कोकोनट विलेजमध्ये। मी व्हिएतनाममध्ये थोडा 6-7 महिन्यापासून राहतो आणि जेव्हा सुट्टी भेटते तेव्हा नवीन प्लेसेसला व्हिजिट करतो। कोकोनट विलेज करून भरपूर सारे प्लेसेस आहेत, पण त्याच्यातली एक चांगली अशी प्लेस आहे जे मी आज व्हिजिट करायला आलो आहे। आणि तुम्ही पण पहा, मी तुम्हाला पुढे दाखवतो काय काय आहे ते। एक पॉइंट आहे, पॉन्डच्या वरती त्यांनी सिटिंगची चांगली व्यवस्था केलेली आहे। सिटिंगमध्ये चेअर्स वगैरे कम्फर्टेबल आहे आणि जे सिटिंगसाठी आणि बनवले ते पूर्ण नॅचरली आहे। म्हणजे जे झाडांपासून जेवढं आपण बनवू शकतो तसं तेवढं त्यांनी बनवलं आहे। आणखी एक येथे ब्रिज टाईप बनवलं आहे बांबूचा। आपल्याकडे कोकणात यांना बांबूच म्हणतात। रिस्की आहे, तुम्हाला दाखवतो इथली प्लेस। समुद्र बाजूलाच आहे, त्याच्यामुळे चढणीचं पाणी चढतंय आणि हे इथे पाणी आहे, चढणीचंच पाणी आहे। आणि तुम्हाला दिसत असतील ते मासे पण आहेत आतमध्ये, मासे वगैरे सगळे आहेत। इथे पण सेटिंग भरपूर चांगली आहे। बघा समोरचा व्ह्यू आहे, रात्रीची इथं लाईट लागते एकदम भारी। इमॅजिन करा तुम्ही इथं बसला आहेत, इथे तुम्ही बसला आहे, तुमच्यासमोर एक ड्रिंक। आम्ही अल्कोहोल घेत नाही, आम्ही कोको कोलावरच आहोत। आणि हे बाजूला व्ह्यू आहे ना चांगला, म्हणजे एवढा चांगला व्ह्यू है ना। विजिट करा, मस्ट विजिट द प्लेस। आलो आहे दुसऱ्या एका ठिकाणी, जे पहिल्या ठिकाणाहून फक्त 2 मिनिटाच्या अंतरावर आहे, म्हणजे कोकोनट विलेजपासून 2 मिनिटाच्या अंतरावर। इथं कोकोनट बोटिंग अशी होते आणि पाणी एकदम घाण आहे, मी तर उतरू नाही शकत। 150 रुपये पर पर्सन 2 पर्सन आहे। आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, हे कोकोनट विलेज फिरल्यानंतर नवीन प्लेसला आलो आहे मी। ही प्लेस कोकोनट विलेजपासून भरपूर जवळ आहे, एक आम्ही 10 मिनटात आलो आहे या ड्रायव्हिंग करून। आणि ही प्लेस तुम्हाला पण खूप आवडेल, माझी तर फेवरेट आहे ना। एकदा तुम्ही हे बघा, वरून आपण चाललोय घरी आता। खूप लेट झालंय, भरपूर अंधार झालाय। इकडचे 8:30 वाजलेत साधारण। आणि आता रूमवर जाऊन रेस्ट घ्यायचे, खूप थकलोय। बीचवर खूप मजा केली आहे, ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवू।